Good morning guys, welcome to Life with Neil Priya. सो आज आहे सॅटर्डे आणि आम्ही चाललो आहोत पहिली मान्सून ट्रिप आहे. ट्रिप नाही बोलताय ना, कारण थोडं पाऊस कामासाठी पडून आता चाललोय. बरेच दिवस झालेत, बट आम्ही कुठे गेलो नव्हतो. फ्रेंड्स, आता आमची ही पहिली मान्सून ट्रिप असणार आहे. ट्रिप म्हणजे स्पेसिफिकली आम्ही ट्रिपसाठी नाही जाते, काही कामासाठीच म्हणजे चाललोय. तर आमचा रूट आहे, म्हणजे आमचं जे गाव आहे ते पर्यटन स्थळाच्या पुढे पुढे आहे. अगदी पुढे आहे. सो त्याच्यामुळे आम्हाला इनडायरेक्टली माळशेज मधून जाणं भागच आहे. आणि एक चांगले हे पण बोलू शकतो, पण आता मध्ये बराच पाऊस लँडस्लाइड आणि झालेला. खूप पाऊस झाला. लँडस्लाइड नव्हती झाली तिथे अरे एवढं. पडलेला हे पण जास्त नाही, बट पाणी वगैरे खूप होतं हा, तिकडे. तर होतं. आता बघू, 2-3 दिवस तर पाऊस थांबलेला आहे बऱ्यापैकी. सो होप सो काही इश्यू नसावा. आणि आम्ही तुम्हाला अपडेट देऊच की काय आहे सिच्युएशन माळशेज घाटमध्ये. आणि बाकी आम्ही रोहिणीच्या घरी चाललो आहोत, तर तिथली पण आजूबाजूचा जो एरिया किंवा परिसर आहे तो खूप छान आहे. सो आम्ही ते पण कुठल्या record करू. डॅमच्या इथे? पिंपळगाव जोगा धरण. पिंपळगाव जोगाच्या इथे जवळ त्यांचं गाव आहे. आंबेगाव जोग, पिंपळगाव जोगाच जोगा. आहे. तर तिकडे जाणार आहोत. सो आजूबाजूला पण काही रेकॉर्ड करता आलं, बघू काय रेकॉर्ड करता येईल काय नाही ते ट्राय करू आम्ही करायला मॅक्झिमम. सो आता निघू. आता आमचा स्टॉप पहिला स्टॉप असणार आहे खाली 10th फ्लोअरला मम्मीकडे ब्रेकफास्ट करायला, चहा प्यायला. आणि मग तिथून मग आम्ही निघू सरळ माळशेजला. सो त्याला मिळूया डायरेक्ट. नाही, मध्ये पण आपण भेटूया. सो भेटूयात मध्ये कुठला नेक्स्ट स्टॉप असेल, सेकंड स्टॉपला आपण भेटूयात. बाय फ्रेंड्स, आम्ही निघालेलो आहोत आता, आणि रोहिणी आणि शुभम पण जॉईन झालेत. आजचा नाही, आता पहिला स्टॉप, सेकंड स्टॉप आम्ही बोललेलो रोहिणीच्या घरी असणार आहे, पण रोहिणीच्या घरी नसेल. आम्ही फिरत फिरत जाणार आहे. काय ओझर वगैरे अजून काय काय भेटेल ते बघू. ह्याला डाऊट आहे. अच्छा, तसं करायचंय, सामान ठेवून जायचंय. सामान घेऊन गेलो तरी चालेल, उलट बघूया पुढचा प्लॅन पुढे. म्हणजे पुढचा आम्ही जर्नी नाही सांगत, कारण की काय होईल नाही सांगू शकत. सो सी यू ऑन नेक्स्ट डेस्टिनेशन. आम्ही आज एका वेगळ्या स्टॉपला थांबलेलो आहोत. नेहमी प्रांजली आता बोर झाले आणि नको होता, म्हणजे आता काय थोडंसं काहीतरी वेगळं एक्सप्लोर. आता हे त्याच्या खूप आधी लागतं. क्वालिटी पण त्यांनी आता थोडी डाऊन केली आहे प्रांजलीची. सो आता रस्त्याने येताना एक छोटस असं टपरी पण नाहीये, थोडस आहे. हॉटेल पण नाही बोलू शकत, पण ठीक आहे. हा, तर म्हणजे लोक आता गर्दी वगैरे दिसली आणि गरम गरम वडापाव दाखव ना त्यांना. मस्त असं चूल टाईपच. हा, म्हणजे आणि अजून काय मिसळ आम्ही घेतली आहे. मिसळ, कांदा भजी असेच आयटम आहेत. आणि आता ऑप्शन नाहीये. ते लोक कधी उठतायत काय माहिती. आम्ही त्यांची उठायची वाट बघतो. वडापाव ऑर्डर केलं. इथे थोडी लोक बसलेली आहेत, ते उठलं आम्ही बसू आणि ऑर्डर आल्यावर तुम्हाला टेम्पटिंग असं छान वाटतात. बघून तरी छान वाटतात असे वडापाव वगैरे नाही, ह्या गोष्टी छोट्या स्टॉलवरच छान वाटतात, प्रॉपर हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा. तो आता ट्राय करतो आणि सांगतो कसं आहे. मग नेक्स्ट टाइम तसं छोटा मोठा. आणि इकडे आमच्या गावाला जायला असं मोठा लॉंग रूट नाहीये, त्याच्यामुळे असं प्रॉपर मोठं हॉटेल म्हणजे अशा टाईपचे नाही. पण असे स्नॅक्स वगैरे आयटमच, कारण की लगेच 4 तासात गाव येतं, त्याच्यामुळे आम्ही कसं लंच वगैरे काय असं प्रॉपर करणार नाहीये. ते तिकडे गेल्यावरच करूयात. फ्रेंड्स, वडापाव आलेला आहे. हे दोघं ट्राय करतात. खाऊन सांग कसं आहे. तो प्रियंकाने स्टार्ट केलेला आहे खायला. गोलगप्पा गेल्यासारखं ते. कसा आहे वडापाव? चांगला आहे ना. ठेचा, वडा, सॉस, चटणी. मजा नाहीये, चटणी किंवा ठेचा चांगला आहे. गरम मिसळ पण आलेली आहे. हे चांगलं वाटतंय. फरसाण चांगलं वाटतं. जुन्नर साईडचं फरसाण आणि भेळ तर आहेच, तरी पण एकदम मस्त लागेल. अजून जुन्नरला पोहोचलं नाही ना. टेस्ट करून सांग कशी आहे. हे हॉटेलचं नाव तेजस्विनी आहे. टोमॅटो काढते मी. टेस्टिंग शॉट 2. टेस्टिंग शॉट 2. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो.
मस्त आहे. तिखट नाही जास्त, मीडियम आहे, छान आहे. जास्त वाव पण नाही, ओके आहे पण हा चल जाय. गाईस खाऊन झालेला आहे हा बघा, आणि मस्त जाळा केले, झोपायला सावलीत. आता पार्लेची बिस्किट त्याला कशी देणार आता, किंवा कशी बिस्किट देते. अरे बरे करेक्ट कॅच पडला. त्याला भूक नाही आता म्हणून तर खात नाही, खाईल नंतर. गाईज आम्ही आता माळशेज घाट चालूच होणार होता, तेवढ्यात आम्हाला हा इथे रिव्हर्स वॉटरफॉल दिसला. तुम्हाला जरा क्लोज अप करून दाखवतो. लिटरली असं उलटा चालला असं अरे हा इथे कुठे, हा इथे बघा. अरे तू इथे बोट असं कर ना. हा बघा इथे रिव्हर्स वॉटरफॉल आहे, दोन आहे, इथे पण आहे इथे पण आहे. लिटरली रिव्हर्स हा खाली येतच नाही, इथे वरतीच चालले. कारण हवेचा प्रेशर एवढा आहे. तो फक्त फवाऱ्यासारखा जातो इकडचं थोडं स्प्रेड आहे त्यामुळे फवारा जातोय, आणि इकडचा पण. आणि पाऊस तर अजून नाही लागलाय, पण वातावरण छान झालंय आता इथे. थोडाफार पाऊस येईल हा पण अजून तरी नाही लागला, आणि घाटात तर असेलच. आता बघूया आपण माळशेज घाटात पाऊस लागतोय की नाही. गाईज माळशेज मध्ये अजिबात पाऊस नाहीये. आज तारीख आहे 10 आणि शनिवार. वाटलेला पाऊस असेल. आणि हा बघा कार वॉश वॉटरफॉल, त्याच्यात पण पाणी नाहीये, बिलकुल बिलकुल नाहीये. म्हणजे एकदम थोडं असं एक्सपेक्टेशन वर. हा कारण माळशेज मध्ये दरवेळी खूप पाऊस, म्हणजे आता 2-3 दिवस झाला असेल मागच्या, बट आज तर अजिबात नाहीये. एक्सपेक्ट केलेलं आम्हाला थोडंसं भेटेल इथे, पण नाही. सो लोक जिथे छोटे छोटे धबधबे भेटतात तिथेच एन्जॉय करतात आज. तिथेच एन्जॉय करतात. पण फॅमिलीसाठी तेच बरे आहेत. पण एक्सपेक्टेड नव्हतं ना हे असं याच्या आधी पण. हा एक्सपेक्टेड तर नव्हतं, पण ठीक आहे. हे बघा माकडं पण बसले तिथे. सो बघू, उद्याचा एक दिवस आहोत आम्ही इथे. उद्या निघायचंय. हा म्हणजे उद्या निघायचंय, तर उद्या थोडं कुठेतरी भेटला तर भेटेल. रोहिणीने आम्हाला काही 2-3 ते बघू शकता पूर्ण ह्याच्यात ऊनच पडलंय. तिकडे असेल तरी ठीक आहे. हा ना चक्क ऊन आहे. हा म्हणजे आता नाहीये, पुढच्या भागात आहे. बिलकुलच नाही रे. कसं काय लिटरली ते जिथे जिथे धबधबे होते तिथे असे डाग पडले, सुकलेले असतात ना पाण्याचे. और कुछ कहना है? कैसे लग रहा है फर्स्ट टाइम? माळशेज में बारिश में सूखा सूखा अच्छा नहीं लग रहा है. हे बघ अशा लाईनीत बसलेत सगळे, लाईनीत आहेत. यायचा गाडीत मागच्या वेळी की ते काचेवर बसलेला आणि बराच पुढे पण आलेला, आणि पुढपर्यंत आला. हा पुढपर्यंत आलेला तो. गर्दी तर खूप आहे माळशेज मध्ये, कारण सॅटर्डे असल्यामुळे बरीच लोक आलेले आहेत. बट पावसाने दगा दिलाय ह्यावेळी. बरेच लोक डिसअपॉइंट झाले असतील. आता आम्ही तर खास माळशेज मध्ये जायचं म्हणून नाही आलो, त्याच्यामुळे आम्हाला एवढं काही वाटत नाहीये. पण बरेच बायकर्स आहेत तिथे, पण केवढ्या गाड्या पार्क झाल्या तिथे. हा ना. पण आता इथे आतमध्ये थोडे छोटे छोटे वॉटरफॉल आहेत, सो तिथे जाऊन लोक एन्जॉय करू शकतात. त्यानंतर एक वॉटरफॉल भेटलेला आहे. चला तुम्हाला त्या वॉटरफॉलचा नजारा दाखवतो. आणि तिथे पण एवढी गर्दी आहे, लाईन लागली मंदिराच्या दर्शनाला. हा वॉटरफॉलच्या दर्शनासाठी लाईन लागलेली आहे, कारण पाणी आहे ते इथेच आहे. तो घरून आंघोळ करून नाही आला म्हणून इथे येऊन आंघोळ करतोय. इथे पोलीस प्रोटेक्शन पण आहे. फ्रेंड्स आम्ही MTDC आहे इथे माळशेजच्या इथे, सो तिथे आलेलो. तर इथे हा फर्स्ट टाइम आलो. प्रॉपर पूर्ण घाट दिसतो. आणि हा बघा खूप हवा आहे, आणि वेदर मस्त आहे. वेदरने डिसअपॉइंट नाही केलंय. हा फक्त पाऊस नाही त्याच्यामुळे. हा बघा इथून पूर्ण घाट दिसतो, मस्त व्हॅली व्ह्यू आहे आणि फुल धमाल येते. आणि इथे ह्या साईडला वरती MTDCचा रिसॉर्ट आहे.
तर हवा चालू आहे, उडून जाशील. हे बघा किती हवा आहे. तेच येत पण मजा येते. सो तुम्ही आलात तर माशिस मध्ये या स्पॉटला नक्की या, तुम्हाला भारी वाटेल. पिंक कलरची करवंद असं काही पुरे की करवंद आहेत, वेगळंच काहीतरी. वेगळंच फ्रूट आहे. सो बरीच लोक तिथे घाटाच्या इथे थांबून थांबून एन्जॉय करतात. बट इथे पण मस्त आहे, जास्त लोक नाही आहेत त्याच्यामुळे मोकळं आहे. बघा किती आमचा आवाज तुम्हाला येत असेल की नाही माहित नाही, हवेच्या आवाजामुळे. बोलण्याची हे पण वळवळली हवेने. मस्त. लुक ॲट द व्ह्यू. लोकांनी इथेच वरती गाड्या लावलेल्या आहेत, खाली पण येऊ शकतात, पण थोडं गाडी घासेल त्याची भीती आहे म्हणून खाली आणली नाही. फ्रेंड्स बघा किती हवा आहे, तुफान आहे तुफान. बघायची ना तुम्हाला, हे बघा हवा. ही हवा आहे आणि हवा पण आहे. नाकात हवा जाऊन नाक पॅक झालं. फ्रेंड्स आता आम्ही पोचलेलो आहोत रोहिणीच्या घरी. हे तिचं घर आहे, इथे पाण्याची टाकी आहे आणि ह्या 2 गायी आहेत. एकीचं नाव आहे नंदिनी आणि एकीचं भाग्यश्री. भाग्यश्री आहे एकीचं नाव. नंदिनी प्रेग्नेंट आहे आता. नंदिनी नाही, भाग्यश्री प्रेग्नेंट आहे काय. अरे उलट आहे का. आणि इथे आहे ते या साईडला वेलचीचं झाड आहे, त्याला वेलची नाही आलेत, दिसतंय इथून. आणि आता आपण थेट आलोय शेताकडे. आता हे बघा यांचं इथे पेरूचं झाड आहे, इथे खूप पेरू आलेले आहेत. कशाला नाही, केळीचं झाड आहे बट त्याला नाही लागलेत आता केळी. लास्ट टाइम त्यांनी दिले तेव्हा आम्ही खाल्लेले. पेरू इथे खूप लागलेत, हे बघा सगळे पेरू 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 पेरू. आणि इथे खाली पण बरेच पडलेत. हा अरे पिकून नाही ते, ह्याने खाऊन पडले असते. आणि हे डाळिंबाचं झाड प्रियंका तुम्हाला एक्सप्लेन करेल. हे पेरू भरपूर आहेत रे. खूपच पेरू आहेत. काढूया आपण पेरू भरपूर. इथे पण पिकलेलं बाळाच्या हाताला येतील डायरेक्ट. हा खाली खाली जाशील तिकडे. ही बघा लागली पेरू तोडायला. जाशील खाली. पिकलेलं आहे मस्त. हा खा मग. गोड लागतो डायरेक्ट झाडाचा, माहिती का. मुंबईच्या लोकांनाही सवय असते नेहमी गावाकडे डायरेक्ट झाडाला हात घालायची फळं खायची. लास्ट टाइम चिकू घेतलेले तुमच्या इथे. आणि इथे मस्त शेती आहे. आता रोहिणी आपल्याला दाखवते सीताफळाचं. हा आंब्याचं हे झाड आहे पुढे. कुठे आंब्याचं झाड? हे आंब्याचं आहे. अरे हे बघ, हे आंब्याचं आहे. नाही हे आंब्याचं आहे. हे आवळ्याचं झाड आहे. अरे एवढं मोठं झाड असतं आवळ्याचं. अरे बापरे, फर्स्ट टाइम. सो आता आपण चाललेलो आहोत थेट विहिरीकडे. रोहिणी आपल्याला विहिरीकडे घेऊन चालली. मस्त व्ह्यू आहे गाईज. फ्रेंड्स ही विहीर बघा, सैराट पिक्चर मधली विहीर आहे. सैराट पिक्चर मधली विहीर आहे. पाणी एकदम ग्रीन दिसतंय, असं त्यात लाईट ग्रीन झालंय, असं क्लीन तर आहे. आणि ते बाहेर पण आहे विहिरीच्या पाणी. इथे ह्यांच्या इथे मी विहिरी ऑब्झर्व केलं की इथे असं उतरायला शिड्या वगैरे नसतात आणि छोट्या विहिरी असतात, एवढ्या मोठ्या नाही आहेत. जसं सातारला अशा मोठ्या विहिरी असतात आणि स्टेअर्स वगैरे असतात उतरायला वगैरे. आणि हे बघा आपल्याला आता शेतात घेऊन चाललेत. आम्हाला जास्त गरज नाही ना पाण्याची साठवायची म्हणून. हा ह्यांच्या इथे ऍक्च्युली इथेच बाजूला डॅम आहे, त्याच्यामुळे ह्यांना गरज नाहीये. हे डायरेक्ट तिकडे जाऊन पण ग्लासाने पाणी भरून आणू शकतात. आम्हाला हांडा भरून घेऊन यावं लागतं. हा डायरेक्ट डॅम मध्ये जाऊन. एवढी मजा आहे यांची आणि एवढी ग्रीनरी आहे बघा. हा इथे भाताची रोपटी लावली. भाताची रोपटी.
नंतर हे थोडे मोठे झाले की काढतात आणि पाण्याच्या जिथे पाण्याचा भाग असतो तिथे परत तिकडे लावतात. लावतात. हा फ्रेंड्स तुम्हाला ना बिबट्याचे पाय दाखवते. इथे बिबटे ना पलीकडे असतात. हे बघा, इथे दिसतंय की नाही क्लिअर? हे बिबट्याचे पंजे आहेत. पंजे आहेत. काही काही ठिकाणी आपले नॉर्मल पण आहे बघ, इथे पण आहेत बिबट्याचे पाय. इथे पण बिबट्याचे पाय आहेत. इथे ह्यांच्या इथे आणि इथे- बिबटे भरपूर आहेत. हा, आणि ह्या पलीकडे बिबटे मोस्टली रात्रीचे असतात. हे जे झाड आहेत ना त्याच्या पलीकडे बिबटे आहेत. अरे ह्यांच्या इथे असं झाडांचा, उसाचा, शेतीचा भाग खूप आहे, त्याच्यामुळे इथे बिबटे वगैरे असतात. आणि तुम्ही ऐकूनच असाल जुन्नरला मग काय, मला मी बिबटे घाबरत असतातच. नाही. तू घाबरतोस बिबट्याला? साताऱ्याला वाघ असतात. शेती विषयक माहिती इथे संपवतो आम्ही आणि पुन्हा आता जाणार आहोत ओझरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. इथे आलो आणि गणपतीचं दर्शन नाही घेतलं असं कधी झालेलंच नाहीये आणि होणार पण नाहीये. नंतर आज किंवा उद्या आम्ही मागेच डॅम आहे इथे 5 मिनिटावर, तिकडे पण जाऊ. हा, आज किंवा उद्या. हा, तो पण डॅमचा दृश्य आम्ही तुम्हाला दाखवू. आता जर ऍक्च्युली पाणी कसं काय कमी झालं काय माहिती, जास्त पाऊस नाही झाला, म्हणजे 2-3 दिवसच जास्त झाला त्यामुळे भरलं नाहीये डॅम. आणि त्या डॅमचं सौंदर्य शब्दात नाही, तुम्हाला दाखवतो आम्ही. आणि इथे 2 नारळाची झाड आहेत, मस्त वाटतात एकदम. हे बघा, हा मस्त आहे, छान वाटतंय ना. छान वाटतंय. चला तर मग आता जाऊया. सो गाईज, आम्ही एका ठिकाणी आलोय आणि मी थोडी गाडी साईडला थांबवली आहे. का थांबवले हे तुम्हाला कळेल. प्रियंकाचं लक्ष नाही, ती कंटिन्यू मोबाईल मध्ये रील्स काहीतरी एडिट करत बसले. हा, एडिट करते. सो प्रियंका, बघ आपण कुठे आलोय आधी. अरे, नंदलाल लॉन्स. 7 वर्षांपूर्वी मी ह्याच्या काय 7 वर्षांपूर्वी आमचं इथे लग्न झालेलं. नवीन आमच्या गाठी बांधल्या गेलेल्या, किंवा काय बोलू शकतो आपण अजून. संसाराची सुरुवात ह्या हॉल पासून झालेली. छान वाटतंय. आपण एकदा बघूयात का आतमध्ये? चालेल. हे मोबाईल पकड. गाडी घेतोस की इथे पार्क गाडी घेऊन? छान वाटतंय, मस्त वाटतंय. ह्याच हॉल मध्ये आमचं लग्न झालेलं 7 वर्षांपूर्वी. गाडी बाहेरच लावतो फक्त. हा, राऊंड मारून येऊ. बोलतील तसं पण काय, आता कोण नाही बोलायचं का, आम्हाला परत लग्न करायचं इथेच. नंदलाल लॉन्स. आता ना आम्ही एकदा थोडस आतमध्ये जाऊन दाखवतो. मला वाटत नाही विचारतील कशाला आलायत, काय आलाय. फिरायला आलो. आम्ही आमच्या जुन्या आठवणी ताज्या करायला आलोय. चल जाऊन येऊ फक्त आता. फ्रेंड्स, हा एंट्रन्स आहे नंदलाल लॉनचा आणि हा इथून हॉलकडे जाण्यासाठी यांनी सेटअप केला. हे कशाला लावलं? सो ते असंच एंट्री केलं. तो मस्त आहे हा लॉन. ओतूर रोडला आहे ना हा. आणि आमच्या 7 वर्षाच्या आठवणी पुन्हा नव्याने ताज्या झालेल्या आहेत. इथे बाजूला त्यांचं लॉन्स पण आहे जिथे तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता. आणि हा हॉल आहे आणि मस्त एक सेटअप केलाय राधाकृष्णाचा, सुंदर वाटतंय. आणि हा बघा, हा पूर्ण हॉल आहे, मोठा हॉल आहे. काय आठवतंय प्रियंका? मस्त वाटतंय. त्यांनी आता हे नवीन केलंय, आय गेस आपल्या वेळी नव्हतं. हा, हे असे सेटअप त्यांनी केलेत रे स्टेजेस. आपल्या वेळी इथे सगळे चेअर्स होत्या, स्टेज तर हाच आहे आणि मोठा आहे हॉल, खूप जास्त मोठा आहे. मस्त छान वाटतंय. पुन्हा आठवणी ताज्या झाल्या. पुन्हा नव्याने लग्न करू वाटतंय. तुला वाटतंय का? सो गाईज, थोडा टाइम स्पेंड करू इथे आणि आम्ही पुन्हा जाऊ. शुभम आणि रोहिणीला आम्ही त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट काढायचंय म्हणून त्यांच्या लग्नाच्या हॉलमध्ये सोडलंय आणि आम्ही आमच्या लग्नाच्या हॉलमध्ये आलो. त्यांच्या लग्नाच्या हॉलवर मॅरेज सर्टिफिकेट बघायला गेलेत आणि येता येता ऍक्च्युली आम्ही सीएनजी भरायला गेलेलो. मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत पुढे विघ्नहर क्षेत्र ओझर मध्ये. कितवा स्टॉप आहे माहित नाही, मल्टिपल स्टॉप्स घेतलेत आणि हा पार्किंग एरिया आहे मंदिराच्या इकडचा. पार्किंग आहे. हा, खूप मोठं पार्किंग आहे इथे. नदी किती भरली आहे आणि आता पावसामुळे नदी भरली आहे, ती दाखवूया आपण. तर आता आम्ही जाऊन दर्शन घेतो आधी गणपती बाप्पाचं आणि नंतर तुम्हाला नदी पण दाखवू. एंटर केलेला आहे विघ्नहर ओझर टेम्पल मध्ये, श्री विघ्नहर ओझर टेम्पल मध्ये. आणि हा एंट्रन्स आहे आणि हा सभोवतालचा परिसर जिथे शॉप्स वगैरे आहे आणि मल्टिपल चप्पल स्टँड आहे. बाहेर पण होता, आतमध्ये पण आहे.
सो इथे चप्पल काढून आम्ही आता जातो दर्शनाला. सो मंदिरामध्ये वाढलेला गर्दी असेल, पण गर्दी नाहीये. घंटा वाजत. श्री विघ्नहर टेम्पल. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि खूप सुंदर असं दर्शन झालं. वाटलेलं खूप गर्दी असेल, हा बट नव्हती. आरामात होतंय दर्शन, म्हणजे ऍज युजल कधीच नसते, मोस्टली गर्दी नसते. आणि इथून एंट्रन्स होतं, यावेळी डायरेक्टली इथून दिलं. अदरवाईज त्यांनी इथून अशी रो असते आणि मागून परत तिकडून एंट्री असते. यावेळी डायरेक्टली त्यांनी स्ट्रेट दर्शन दिलं. आणि सभोवतालचा परिसर पण खूप छान आहे मंदिराचा, खूप मस्त वाटतं. इथे बाजूने हे दाखवूया, इथून साईडने बघाल तर खूप मस्त वाटतं. वरती कळस, हा बघा मंदिराचा कळस खूप छान आहे. फ्रेंड दर्शन घेऊन झाल्यावर बायकोची इच्छा झाली कांदा भजीची. सो कांदा भजी प्लेट हाजीर आहे. ही बघा अशी खाते. बोलायचं पण खायचं पण. एकदम खाली पडली. चला आता कांदा भजीवर ताव मारूया. हे बघा काय बोलताय, डॅमच आहे ना? नाही, नदी आहे. नदी आहे, डॅम ओझरची नाहीये, डॅम नदी. तिकडे ओझरची नदी, आणि भरली आहे, बऱ्यापैकी भरली. लोक खूप मस्त भरली खाली आहे. हे बसले, काय पायऱ्या अर्ध्या खूप गेलेत भरली. पाण्याखाली हा. गेलेत. आणि मस्त गेलंय. आणि इव्हनिंग टाइमला तर एकदम छान वाटतं. आणि मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूला अपोजिट आहे मंदिर, हे ह्या साईडला मगाशी दाखवलेलं, आणि ह्याच्या अपोजिटच ही लेक आहे, मीना नदी. मीना नदी आहे. आमच्या रिपोर्टरने इन्फॉर्मेशन दिलेली मीना नदी. अन्नपूर्णा भेळ काय हा, किती मस्त आहे. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आमचा डे 2 चा व्लॉग ऑलरेडी चालू झालेला, बट आम्ही गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून काही केला नव्हता. अरे झालाय तुझा, कालपासून एक ड्रेस घालून बसले. तर आम्ही सकाळी गेलेलो रोहिणीच्या बहिणीच्या घरी, आणि नंतर काय केलं आपण, आम्ही फणस तोडले, आंबे तोडला नाही आंबा, पडलेला तोच घेतला. खाल्ला. पण गोड होता तो पण. त्याच्यानंतर त्यांच्याकडे गाई वासरू होतं मस्त, आणि तो त्याला शूट केला. डॉली डॉली. डॉली नाव तसं नाही. हा, ती जात बघावी लागेल आता, मग आपण लक्षात नाहीये. आणि मग आता आम्ही आलोय पुन्हा घरी आणि जेवलो. म्हटलं गुड आफ्टरनून करूया, ब्लॉगची सुरुवात. भेळ घेतली येताना, एक हा, भेळ पण घेतली. जरा लांब आहे आपल्या नेहमीच्या रूटवर. अन्नपूर्णा भेळ म्हणून आहे, फेमस आहे इथे. आळेफाटा आणि ओतूर च्या मध्ये, टोलच्या मध्ये. तर चला, तर आता जेवण झालंय, फुल झालंय. शेतात आलोय बघा, शेत आहे, थेट शेत आहे. मग आम्ही आता खाऊ, थोडा खाऊन तर झालंय, आराम करू. आराम करू आणि बघू नंतर कुठे फिरायला गेलो, इकडे जवळपास जाऊ आणि नंतर मुंबईला सरळ. चला, तर शतपावले आमचे आम्ही कंटिन्यू करतो बिबट्याच्या दहशतीमध्ये. काय बोलू शकतो, बिबट्याचा सहवास आहे, सहवास इथे या साईडला सहवास आहे. आपण जाऊया. ती आज विहीर कुठे होती? त्या साईडला तिकडे. चलो.